11 धारावी विपक्ष खांदेश्वर पुलिस इनके बीच ये मैच आपके सामने नजर आता हुआ, जहां पर टॉस जीतकर खांदेश्वर पुलिस 11 टीम ने खांदेश्वर पुलिस स्टेशन टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। ये शॉट बिल्कुल चांबो की तरह नजर आया, जो बोरले टीम के सबसे विध्वंसक बल्लेबाज जाने जाते हैं, और ये चॉप किया इस गेंद को। 1 रन मिलेगा। नक्श एंड इवा 11 मचिंद्र स्मृति धारावे विपक्ष खांदेश्वर पुलिस 11 के बीच में ये मैच आपको नजर आता हुआ। बॉलर आप देख सकते हैं एपीआई कामत साहब, और बढ़िया गेंदबाजी। भावेश नाइक जैसी दिग्गज बल्लेबाज को उन्होंने बांध कर रखा है। नक्श एंड इवा 11 धारावी टीम इतने हल्के में ना ले इस टीम को, क्योंकि अच्छे अच्छे खिलाड़ियों का भरना है इस टीम में। और एपीआई कामत सर देखिए इनकी गेंदबाजी की शुरुआत पावर प्ले के ओवर में कितनी सटीक और बेहतरीन नजर आती हुई। दो दिग्गज टीमें इस मैदान के अंदर खेल रही है। आज बहुत बड़े लॉट्स में ये खांदेश्वर पुलिस स्टेशन टीम इस वक्त खेल रही है। राइट आर्म और द विकेट से बोलो तैयार। और इस बार भी स्लो ओवर, क्या कमाल की गेंदबाजी। डॉट बॉल की समाप्ति नजर आ रही है। खूबसूरत, ये लीजिए तालियों की यहाँ पर पूरी तरीके से योगदान बचता हुआ। और फिंगर रोल करने का प्रयास, देखिए इतना भी अनुभव इनके पास है कि पूरी तरीके से उन्होंने बांध कर रखा है। फिर से एक बार तैयार, पावर प्ले की ये गेंद, इस बार हवा में गेंद, शॉर्ट पिच लाइन की बॉल, सीधा डीप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन। और देखने को मिला बल्लेबाज भावेश नाइक के बल्ले से 6 रनों के साथ टीम का टोटल स्कोर बना है 8 रन। पावर प्ले की आखिरी गेंद, बॉलर फिर से एक बार तैयार होते हुए, और इस बार छोड़ दिया गेंद को ऑफ स्टंप से काफी बाहर। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, और इसी 1 रनों की मदद से अतिरिक्त खातों में यहां पर बढ़ोतरी होती हुई स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 9 रन। 5 ओवर का ये मैच सफल हुए थे बल्लेबाज, उसी लाइन और लेंथ को उन्होंने बरकरार रखा। इसमें से जो जीतेगा वो सीधा जय हनुमान कामोटे के खिलाफ खेलेगा। कैच इट की मांग, और फील्डर थे वहां पर ऋषि परदेसी सर, जिनके द्वारा ये कैच बिल्कुल शायद माफ कीजिएगा, तो ये अन्य थे, ऐसा लग रहा था एक समय ऋषि परदेसी सर थे वहां पर मौजूद। कैच ड्रॉप। चलिए ओवर नंबर पहला समाप्त, और पहले ओवर रन बने हैं टोटल 9। नौ रन स्कोर कार्ड के ऊपर अभी तक फिलहाल लगे हैं। क्या दमदार गेंदबाजी का प्रदर्शन इस तो नई गेंदबाज यस पावर प्ले यूज कर रही है साहब गोलंदाज। चलिए इस बार इंस्पेक्टर सिम्बा अर्थात सचिन पवार सर गेंदबाजी के लिए बिल्कुल आएंगे, लेकिन सामने भी विकेट हैट्रिक के लिए 1000 का इनाम है सचिन पवार सर आपके लिए, आयोजक राज भोईरीन की ओर से। देखेंगे यहां पर पहले पावर पे में एपीआई कामत सर ने क्या शानदार गेंदबाजी की, केवल 9 रन दिए, और इस बार आप गेंदबाजी के मार्ग पर सचिन पवार सर आते हुए। वो पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेला है अंपायर के सर के ऊपर से डीप स्क्वायर लेग की तरफ, सीमा पार 4 रन।
में भी 1000 से अधिक दर्शक यूट्यूब के माध्यम से इस मैच का आनंद ले रहे हैं। यानी कि जानते हैं कि सामने कांदेश्वर पुलिस स्टेशन के ये दमदार है धुरंधर, तो एक तरफ नवी मुंबई के ये ताकतवर बल्लेबाज ये लीजिए दिनेश भाई आगमन है। बैलगढ़ क्षेत्र का दमदार नाम जिन्हें कहा जाता है। दिनेश भाई स्वागत है आपका। बॉलर फिर से एक बार तैयार होते हुए, तो इस बार मौका बना था, डायरेक्ट हिट कीजिए कीजिए, रुके क्यों, डायरेक्ट हिट करना चाहिए था, ये बार बार मौका नहीं मिलेगा आपको। मौका था आपके पास, भावेश नाइक का विकेट हाथ लग सकता था, जहां पर 60 होने थे वहां पर 40 भी बन सकते थे या 50 भी बन सकते थे, लेकिन ये विकेट बहुत निर्णायक था इनके लिए। चलिए 14 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन दिखाते हुए। तो इस बार खींचने का प्रयास, खुद बैक टू द बॉलर के अलावा स्ट्रोक, लेकिन बेहतरीन यहां पर चलिए रन नहीं ले पा रहे। क्या जबरदस्त यहां पर कांदेश्वर पुलिस स्टेशन के ये दमदार गेंदबाजी नजर आ रही है। 14 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल लगे हुए और दबाव में डाल दिया है इस वक्त मचिंद्र स्मृति, यानी कि नक्श एंड ईवा 11 मचिंद्र स्मृति धारावी टीम को। इस बार पिच किया इस गेंद को एक्स्ट्रा कवर की तरफ, फील्डर पहुंच नहीं पाएंगे, तब तक गेंद सीमा रेखा पार, 4 रन। हुए बढ़िया बल्लेबाजी नजर आती हुई, जीवनदान मिला रनआउट के तौर पर। तो इस बार चलिए फील्डर है मौजूद, अच्छी फील्डिंग, तब तक 1 रन। क्या खूबसूरत गेंदबाजी की है सचिन पवार सर ने, तब तक यहां पर रन मिलेंगे मात्र 1। दूसरा ओवर प्रगति पथ पर है। बैटिंग पावर पे में ऐसा लग रहा था नक्श एंड ईवा 11 मचिंद्र स्मृति धारावी टीम 2 ओवर में कम से कम 30-35 बना पाएगी, लेकिन 19 के भीतर अभी तक रोका है। आखिरी गेंद के ऊपर बल्लेबाज क्या कोई बड़ा शॉट दागना चाहेंगे। ओ चलिए इस बार बाहरी किनारा लगा, थोड़ी सी खराब फील्डिंग, पीछे खिलाड़ी दौड़ रहे जरूर, लेकिन अंतिम क्षणों में चलिए रोका गया। अरे भाई ये पुलिस वाले यूं ही नहीं बने, बहुत कुछ इन्हें भी अभ्यास करना पड़ता है, क्या निवृत्ति सर, सही बात है। और ये लीजिए अंतिम गेंद के ऊपर रन बने 3 और इसी 3 रनों की मदद से ओवर नंबर दूसरा भी समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। सायकल जरा ब्रेक लावून चाल, डरमा साहब ने परमिशन दिया, गाना बजाओ। 22 रन बने 2 ओवर के समाप्ति के बाद। जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन एपीआई कामत सर और टाइम बैच के सचिन पवार सर इनकी ओर से। विकेट हैट्रिक के लिए राज भाई भोईर, मुझे तो लगता है हर विकेट के लिए राज भाई लगाना चाहिए। लगातार 3 विकेट लेते हैं गेंदबाज, तो राज भाई भोईर इनके ओर से 1000 का इनाम दिया जाएगा। बॉलिंग में दूर वाली छोर से परिवर्तन, अब नए गेंदबाज आएंगे बॉलिंग मार्ग पर। ओ पीएसआई कलम्बोली रोशन काथारा सर, गौरी स्पोर्ट्स नेवाली के सर्वे सर्वा राजेश शेर काथारा इनके छोटे भाई है, और अब कलम्बोली में इंचार्ज आप देख सकते हैं पीएसआई के तौर पर। ये टीम काफी ताकतवर बुलाई है साहब आज आपने, एक से एक बढ़कर शेर। खांदेश्वर पुलिस स्टेशन में ऋषि परदेसी भी अच्छा खेल रहे थे भिंगारी टीम की ओर से। 22 रन, तीसरे ओवर की शुरुआत होगी। ये लीजिए टेम्बा बबुमा को देख सकते हैं स्क्रीन के ऊपर, हमारे अंपायर मन ही मन में खुश नजर आते हुए बेहतरीन अंपायरिंग की भूमिका निभाते हैं दोस्तों। छोटे कद के अंपायर है और क्या जबरदस्त अंपायरिंग की भूमिका इनकी ओर से। प्रति ओवर 11 का ये रन रेट, 11 भी बनते हैं तो 55 बन सकते हैं। और जब सेकंड राउंड में उतरेंगी बल्लेबाजी के लिए तो निश्चित तौर पर गेंदबाजों को भी कड़ा संघर्ष करना पड़ेगा। इस ओवर से रन आए मेरे ख्याल से टोटल। ओ टैप करने का प्रयास, फील्डर है मौजूद, डायरेक्ट हिट। ओ शायद बाल बचे, मैं कहूंगा लौटना पड़ सकता था। रोशन कातारा सर पीएसआई इनके लिए, राजेश शेठ कातारा गौरी स्पोर्ट के सर्वे सर्वा और ग्राम पंचायत सदस्य इनके ओर से 2000 का इनाम है हर विकेट के लिए। रोशन सर इनके लिए रिवर्स शॉट, सीधा गेल बल्ले का फेस खोला और गेंद को फेंका सीमा रेखा पार, 6 रन।
यहाँ पर रोशन कातारा सर इनके लिए महेश आगलावे, ओम खुपकर और रत्नदीप चौधरी इनके ओर से हर विकेट के लिए विकेट हैट्रिक के लिए 1500 रुपए का इनाम है। अमित पाटिल साहब आप कैश लेते तो सैंडी चाइनीज कॉर्नर इनके ओर से 500 रुपए का इनाम। ये भी रिवर्स शॉट खेला है, इस बार भी गेंद जाएगी सीमा रेखा पार, 6 रन। रोशन कातारा सर इनके ऊपर 2 काउंटर अटैक रिवर्स शॉट्स के ऊपर 13 रन अभी तक इस ओवर से यहां पर नजर आते हुए। भावेश नाइक 10 गेंदों में 24, विशाल भोईर 5 गेंदों में 10 रन। धीरे धीरे रफ्तार पकड़ रही है मचिंद्र स्मृति, नक्श एंड ईवा 11 धारावी टीम। एपीआई कामत सर ने शानदार गेंदबाजी की, उसके बाद सचिन पवार सर उन्होंने शानदार गेंदबाजी की, लेकिन रोशन कातारा सर इनके ऊपर ये थोड़ा सा दबाव डालने का प्रयास। पावर प्ले के ओवर में रन नहीं दिए, लेकिन इस बार पावर प्ले समाप्त होने के बाद ये रनों की झड़ी नजर आती हुई। टप्पा पीछे था जरूर, खिलाड़ी वहां पर दौड़ते हुए 1 रन तो पूरा। दूसरी की कोशिश में जोखिम भरा जरूर बन सकता था, लेकिन तब तक गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन यहां पर तेजी के साथ पूरे किए और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ 37 रन 37। इस ओवर से अभी तक 15 रन आ चुके, 4 गेंदें फेंकी गई है रोशन कातारा सर इनके ओर से। 2 गेंदों का खेल इस ओवर का अभी तक बचा है। काफी बड़ा स्कोर यहां पर खड़ा कर दिया है धारावी टीम ने। इस बार कैच हिट की मांग थी शायद। बढ़िया वापसी, लगातार 2 छक्के खाने के बाद ये पूरी तरीके से वापसी दिखा रहा है यहां पर गेंदबाज रोशन कातारा सर। तब तक 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 38 रनों के ऊपर। धीरे धीरे अच्छा कमबैक यहां पर नजर आता हुआ खांदेश्वर पुलिस स्टेशन 11 टीम का। और यकीनन कहीं ना कहीं आप देख सकते हैं जो लगातार 2 छक्के भागे थे, उसके बाद ऐसा लग रहा कि और दबाव होगा, और उसके दबाव के साथ चलते उन्होंने अपने आप को कंट्रोल में रखा और शानदार गेंदबाजी में परिवर्तन करते हुए। बोलो तैयार। इस बार भी रिवर्स शॉट खेला है, इस बार भी मिलेगा शायद छक्का नहीं, लेकिन 1 बाउंस, चौका तो जरूर मिलेगा। ओवर नंबर समाप्त हो चुका है, टोटल तीसरा। 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 42-42। बयालीस रन बने स्कोर कार्ड के ऊपर। क्या शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन। रोशन कातारा सर इनके ओवर में 20 रन ठोके। चौथे ओवर लेकर कौन से बल्लेबाज को लाया जाएगा। व्यक्तिगत 2 बल्लेबाजों की चर्चा करेंगे। 12 गेंदों में 27 रन और विशाल खेल रहे यहां पर 6 गेंदों में 14, यानी कि भावेश ने तूफानी बल्लेबाजी की है। प्रति ओवर 14.00 का ये रन रेट जारी है। महाराष्ट्र पुलिस यहां पर देख सकते हैं कि थोड़ा सा दबाव है उनके गेंदबाजी के ऊपर, जो आज फ्री समय में आज अपना बहुमूल्य समय निकालकर आज ये क्रिकेट का लुत्फ और आनंद यहां पर ले ले, उनका जरूर स्वागत करेंगे। गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज, चले इंस्पेक्टर सिंगम सर गेंदबाजी के लिए आते हुए और पहली गेंद कुलपे सर। वैसे तो सिंगम ही नजर आ रहे हैं उनका बॉडी देखकर। फिलहाल तो यहां पर पहली गेंद डॉट फेंकते हुए बेहतरीन तरीके से राज्य शरद भुईर साहब इनके ओर से टी-शर्ट्स भी स्पॉन्सर देख सकते हैं इस टीम के लिए। और लवली गेंदबाजी का खूबसूरत गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर देख रहे हैं। और यहां पर पूरी तरीके से जबरदस्त मारा करते हुए, दिन हो या रात, धूप हो या बरसात, आपकी सेवा के लिए पुलिस हमेशा आपके साथ, जनता की रक्षा के लिए हमेशा सदैव तत्पर रहते हैं ये हमारे महाराष्ट्र पुलिस। इस बार टप्पा पीछे था,
स्क्वायर लेग के खिलाड़ी के ऊपर से गेंद सीमा रेखा पार, दैट्स द मैक्सिमम अच्छा रन। पहली दो गेंदें डॉट आने के बाद इस बार हाफ ट्रैकर की बॉल के ऊपर कमाल का छक्का। इस बार भी हवाई अल्लाह, लेकिन सीधा गेंद जाएगी वाइड स्लॉन्ग ऑन, सीमा रेखा पार, दैट्स अ ह्यूज हिट, अनदर 6। इसी 6 रनों के मदद से 50 का आंकड़ा पूरा करती हुई, और भावेश नायक इस तरीके से टूट पड़े कि शायद ये अर्धशतक क्या पूरा कर पाएंगे। 39 के ऊपर नाबाद बल्लेबाजी, फील्डर मौजूद है इस बार, मात्र केवल 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर यहां पर बनता हुआ बात करेंगे 55 ओवर की हुई, माफ कीजिए 1 गेंद यहां पर बचा हुआ है। 40 के ऊपर खेल रहे भावेश नाइक और उनके साथी बल्लेबाज पार्टनर देख सकते हैं विशाल भोईर, सबसे अनुभवी खिलाड़ी दोस्तों इस टीम के। रिवर्स शॉट खेलने का प्रयास, सोचिए आज धीरज इनका आना बाकी है, कप्तान सचिन का आना भी अभी भी बाकी है, यानी कि बैटिंग लाइनअप काफी स्ट्रांग है। नक्श एंड ईवा 11 मच्छिंद्र स्मृती धारावे के पास। ओव्हर की समाप्ती, 4 ओव्हर की समाप्ती के बाद 55। कौतुक करावं तेवढंच कमी दीपक पाटील सर पोलीस टीमचं, कारण किती कमी वेळामध्ये त्यांनी 4 षटकं फेकली, जे आपल्या ग्रामीणचे रेग्युलर खेळाडू देखील एवढ्या कमी वेळेमध्ये षटकं कंप्लीट करत नाही, आणि आज त्यांनी जवळजवळ ही 4 षटकं जर विचार केला ना, फक्त आणि फक्त 15 मिनिटांमध्ये आय थिंक हे 4 षटके त्यांनी फेकली गेलेत। आखिरी ओवर बचा है, कुलपे सर इनके ओर से केवल 13 रन, वो 2 दमदार छक्के ना आते तो थोड़े से कम रन भी हो सकते थे, 55 बने। लगता है कल टेम्पा बबूमा की अंपायरिंग की, जो मेरे ख्याल से नितलास में भी वो अंपायरिंग की भूमिका में नजर आएंगे सुबह। चलिए बिल्कुल यहां पर चलेंगे, आखिरी ओवर बचा हुआ है, 55 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, बॉलर होंगे तैयार। पीएसआई वने साहब पहली गेंद जबरदस्त डिलीवर करते हुए। देखिए गेंदबाजी खराब नहीं कहेंगे, वैसे रेगुलर तो प्रैक्टिस में नहीं रहते हमारे ये सभी पुलिस कर्मचारी, लेकिन जब भी खुला समय मिलता है उन्हें तो निश्चित तौर पर हमेशा योगदान देते हैं, और ये उनकी गेंदबाजी जबरदस्त नजर आती हुई। ओ पीएसआई वने सर की ये गेंद मिड ऑफ में जा रही है और थोड़ी सी खराब फील्डिंग, नहीं रन लेना चाहते, सिंगल आराम के साथ रोका या इस सिंगल को भी डॉट बॉल की समाप्ति। ऐसा लग रहा है कि ये रनों के ऊपर अंकुश लगाने का काम इस वक्त पीएसआई वने साहब भी कर रहे हैं। 63 रन का बन सकता है प्रोजेक्ट स्कोर अगर इस तरीके का रन रेट रहेगा। 55 बने फिलहाल अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। ओ शायद बता रहे कामत साहब के टप्पा थोड़ा आगे लीजिए, और यकीनन जब टप्पा जब पीछे थोड़ा रहता है तो कहीं ना कहीं मुश्किलें होती है। अमित पाटिल साहब को देख सकते हैं डीप स्क्वायर लीग की तरफ फील्डिंग में तैनात है। सैंडी उनके ओर से 500 का इनाम है, उनके लिए कैच लीजिए, पकड़िए 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 अमित पाटिल साहब। अरे यार ये क्या छूटा, थोड़ा सा मौका था इनके पास। फील्डिंग है पर जबरदस्त, अच्छा प्रयास था उनका, काफी ऊंचाई तक ये गई थी, और ये कैच जज करने में थोड़ी सी दिक्कतें आती हुई। नाइट का यही होता है कि जब आप धुंधलाई रोशनी में जब क्रिकेट खेलते हो तो कहीं ना कहीं दिक्कतें पैदा होती है। एफर्ट बढ़िया था, कवर के लिए कामत साहब आए थे वहां पर, तब तक रन मिलेंगे मेरे ख्याल से 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर 58। पहले 3 गेंदों के ऊपर रन दिए, अभी तक 3। बढ़िया गेंदबाजी चले इस बार, कामत सर वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग, 1 रन तो पूरा, दूसरे की कोशिश, ओ गुड कलेक्टिंग, कमाल का थ्रो और कमाल की कलेक्टिंग, और इसी के साथ बल्लेबाज आउट। चलिए नेक्स्ट बैट्समैन तैयार रहिए धीरज। अगर ये खिलाड़ी मैदान से बाहर आता है तो फाइन लगेगा, जीएसटी लगेगी आपको।
बॉल किधर लेके जा रहा है, बल्ला लेकर जाने का तेरे को. गुल्लू भोईर महाराष्ट्र केसरी थैमान महबूब बैलाचे मालक यांचे अगदी जबरदस्त मित्र आणि त्यांचे फेवरेट फलंदाज मैदानावरती तुम्ही पाहताय. या ठिकाणी धीरज मैदानावरती. आखिरी 2 गेंदों का खेल बचा 59. गुल्लू भोईर अगर वो कैच पकड़ते तो करण पाटिल इनके ओर से 2000 का इनाम है आईवा कैच के लिए. व्हाइट बॉल. अंपायर टेम्बा बाबू का इशारा था व्हाइट से, व्हाइट बॉल कॉल. 43 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. प्रेक्षक कमाल कैच, आईवा कैच अगर गुल्लू भोईर साहब पकड़ते तो गुड्डू यानी कि करण पाटिल इनके ओर से 2000 का इनाम है. ओ चलिए इस बार भी व्हाइट बॉल का इशारा. अंपायर को देखते मुझे आतिश भोईर धारावे. गोट्या भाई यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. 61 के ऊपर 1 रन. अगर रोशन कातरा सर इन्होंने थोड़े से रन खर्च कम किए होते तो ये रन भी थोड़े से कम नजर आते, लेकिन अभी भी देखेंगे खेल बिगड़ा नहीं है जब बल्लेबाजी के लिए. और कमाल का यॉर्कर. ऐसा लगता है कि टाना के यॉर्कर किंग. बिल्कुल यहां पर ऐसा लग रहा है कि वाकलन के मोतीराम भोईर की याद आई. ना दांडा ना शेंडा, ये डायरेक्ट बूंदा देखने को मिला. 45 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. आखिरी गेंद बची है यानी कि अकेले भावेश के 63 बने. क्या अर्धशतक यहां पर ठोक जाएंगे? अगर बल्लेबाज अर्धशतक ठोकता है तो ये टूर्नामेंट के आयोजक राज भोईर इनकी ओर से 1000 का इनाम दिया जाएगा. और ये लीजिए हवा में गेंद पकड़िए साहब. ओ थोड़ी सी शायद, क्या शूट बोल रहा है रे, चौका है बताना खिलाड़ी तू ही. 4 रन है ये. तो बिल्कुल इसी के साथ इनिंग्स हुई समाप्ति. और इसी के साथ पहले 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 67. 67 धावा. 68 धावांचा टार्गेट असेल. आणि विल बॅटिंग भावेश 49 धावांवरती तो नाबाद राहिला. चांगली फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि जाऊया आता मॅच मध्ये जिथे एपीआय कामत सर, सचिन पवार सर, रोशन कातारा सर यांच्यावरती जबाबदाऱ्या असतील आणि त्या जबाबदारीचं ओझं घेत असताना या धावा ठोकतील की या धावा थांबवल्या जातील याचं धावतं वर्णन अमित पाटील सारखे तगडे फलंदाज तुम्ही पाहू शकाल. जाऊया मॅक्स सर, मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. कक्षामध्ये यावं. खांदेश्वर पोलीस स्टेशन या टीमला विनंती असेल साहेब आपले सर्व खेळाडू आपण खेळाडू कक्षामध्ये यावं. धन्यवाद. तर सोनू पाटील साहेब कामोटे यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. बघा फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. सलग 3 षटकार ठोकले तर या ठिकाणी राज भोईर आयोजक यांच्या वतीनं 1500 रुपयाचा कॅश प्राइज सलग 3 षटकारासाठी खांदेश्वर पोलीस स्टेशन या टीमला ही सुवर्ण संधी असेल. डीजे बाबू माईक खराब होते बघ.
चला पोलीस बांधवांना विनंती करूया आपण सलामीची जोडी पाचारण करा जेणेकरून आपण सामन्याला विलंब होतोय. या अगोदर सामना झाला कंबाउंडर संघ विजयी झाला त्यामुळे विजेता संघ कंबाउंडर संघासमोर खेळणार आहे. आयोजक स्वतः डगआउट मध्ये आहेत आमचे राजभोईर स्वतः डगआउट मध्ये आहेत. खूप सुंदर संकल्पना त्यांच्या माध्यमातून 5 षटकांची स्पर्धा आणि सुंदर ट्रॉफी सर्वांना भारावून घेणारे सामने. मच्छिंद्र स्मृती धारावी संघाला विनंती करूया प्लीज षटक सजेशन लावून घ्या आता आणि पोलीस बांधवांना विनंती करूया आपली सलामीसाठी पाचारण करा. जबरदस्त थंडीचं वातावरण गुलाबी थंडी जसं सामना झाला ना मगाशी वडवलीवर आणि जो सामना आपण पाहिला हायवे दिवा यांच्यामध्ये तसा सामना व्हायला हवा त्यामध्ये सामन्यातनं आपल्याला. चला पोलीस बांधवांना विनंती करूया प्लीज लगेच पाचारण करा आता उशीर नको आहे कारण 5 षटकं फेकायचे अजून 4 षटकांचा सामना बाकी आहे. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आमचे राजभोईर आमचे तदनंतर सागर करण आणि टेंबोडे ग्रामस्थानाच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. चांगली स्पर्धा आहे कारण मागच्या वर्षी स्पर्धेला भरघोस आणि उदंड प्रतिसाद लाभला आणि यावर्षी एक चांगल्या फॉर्मॅटमध्ये पुन्हा स्पर्धा तुमच्या समोर आली. सर्वांचं स्वागत करूया आपण. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. चला आता धारावी संघाला विनंती करूया आता तुमची टीम मीटिंग संपवा आणि लगेच सेलेक्शन लावा. मच्छिंद्र स्मृती धारावी संघ आणि खांदेश्वर पोलीस यांच्यामध्ये सामना पाहण्यात 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. बाबू बाईक ले कर जरा खर करतोय बघ थोडस. हो मजा आली मित्रांनो आज कारण स्पर्धा भरपूर रंगली भरपूर प्रेक्षक ऑनलाईनला 24 इव्हेंटच्या माध्यमातून देखील त्यांनी आनंद घेतला. स्वागत करूया सर्वांचं आणि आता वळणावर आपण एक मोठ्या सामन्याकडे आगेकूच करतोय. या संघाचा विजेता कंबाउंडर संघाला फाईट करणार आहे त्यामुळे कंबाउंडर संघासमोर कोणता संघ येणार याची उत्कंठा शिकेला पोहोचते. प्रकाश जोतील एक चांगली स्पर्धा टेंबोडे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रेक्षकांना भुरेल करणारी स्पर्धा. हे मैदान खरं तर सीझनचं मैदान आहे कारण ज्या पद्धतीने बाउंड्र्या पाहिल्यात आपण यस कामत स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकला असणार आहेत ते काय जम्बो चला गोलंदाज धीरज बोईर स्ट्रायकला फलंदाज सज्ज होतात आणि नॉन स्ट्रायकला देखील पोलीस बांधवांच्या मध्ये सामना आपण पाहतोय चेतन. यस थँक्यू. 5 षटकांच्या सामन्यामध्ये मोठ्या धाबा उभारायच्या आहेत. मच्छिंद्र स्मृती संघाने मात्र हात धुवून घेतलेत. चांगली फलंदाजी झाली. 67 धाबा कुठल्या 68 धावांचा पाठलाग करायचा. पहिला चेंडू व्हेरी फास्ट डिलिव्हरी. ओ वॉट अ बॉलिंग. चांगली सुरुवात केली व्हेरी फास्ट डिलिव्हरी. फलंदाजीला कोणत्याही मात्र इथे मुभा नाही आहे. मागाची सामना देखील चांगला झाला कंबाउंडर संघांमध्ये आणि ह्या थंडीचं प्रचंड वातावरण आहे. बाबू माईकची सेटिंग काय चेंज होते बघ. अरे बघ जरा प्लीज चेंज होते माईकची सेटिंग. कमस सेकंडला चेतन नॉन सेकंडला ओ ड्राईव्ह करायचा चेंडू होता. चेंडूची बॅटची एज लागली. चेंडूमध्ये शॉर्ट लेगमधनं काढायचं होतं नाही जमलं. चेंडू पॉईंटला जातो. शॉर्ट पॉईंटमधनं चेंडू बॅकअप चांगलं येतं. एकच धाव मिळणार. गुलाबी थंडीमध्ये आज मध्ये प्रेक्षकांची मन जिंकले. भरपूर प्रेक्षकांचा सामन्याचा आनंद घेतात कारण A1 गट होता आणि A1 दर्जाचं क्रिकेट देखील पाहायला मिळालं. पूर्ण पैसा वसूल सामने झाले आज या स्पर्धेच्या माध्यमातून. 8 संघ आणि 8 संघात 2 संघ पुढे मात्र आगेकूच करतील. मजा येईल सामन्यामध्ये. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडू टप्पामध्ये खाली राहिलाय. फलंदाजा मात्र बीट करून सोडलाय. डाऊन द लाईन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि फलंदाज मात्र बीट करत डॉट चेंडू. आय विल लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. बघा डाऊन द लाईन गोलंदाजी गुड बॉलिंग. चेंडूमध्ये हलकासा कट देखील आहे. गोलंदाज धीरजला आपण पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा धीरज. मग कतार असेल दुबई असेल महाराष्ट्र असेल गुजरात असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यामध्ये खेळणारा खेळाडू आणि अख्खा देशामध्ये धीरज बोईर. धीरजला ISPL यस धीरज बोईर यावर्षी मात्र ISPL मध्ये तिकीट मिळालं नाहीये मागच्या वर्षी. यस तर या ठिकाणी ॲडव्होकेट विजय मुंडे साहेब यांच्या वतीनं सलग 3 षटकार 2 षटकार कुठल्याही फलंदाजाने टोकले तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक ॲडव्होकेट मुंडे साहेब यांच्या वतीनं. धन्यवाद. मजा आहे सामन्यामध्ये.
वॉट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक आणि चेंडू सीमा पलीकडे पहिला षटकार. येस प्रेक्षणीय झेलसाठी देखील येस आमचे राजभर सिंग एन्जॉय करतात. सांभाळा सांभाळा, थंडीचा महिना आहे, प्रॉब्लेम नको. येस राजभैर, मजा आली स्पर्धेत तुमच्या, कारण ज्या पद्धतीने स्पर्धा झाली आज उत्साह प्रेक्षकांचा पाहायला मिळाला. चांगली स्पर्धा, खूप चांगली स्पर्धा मी म्हणेन, कारण आज प्रेक्षकांना प्रचंड उदंड प्रतिसाद दिला. मागच्या वर्षीचं अभूतपूर्व यश होतं आणि यावर्षी देखील त्याच जोशामध्ये स्पर्धा पाहायला मिळते. ओर द विकेट ऑन साइडला चांगला फटका सजवला आहे, पंचांच्या एक्झॅक्टली बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, एकदा पुढे दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि या सेट इज 2 धाबा पूर्ण केल्यात. वेगवान गोलंदाजी, तेवढ्यात चांगली फलंदाजी. बाबू जर आवाज कमी कर, सेटिंग नाही होत बघ, जरा चेक कर. सिटी मारते रे बाबू. 9 धावा पलकावरती. मगाशी चांगली सेटिंग होती बाबू, मगाशी आपण कॉमेंट केली, खूप चांगली सेटिंग होती, तीच कर जरा प्लीज. प्रकाश होते क्रिकेट स्पर्धा, कारण एवढं मोठं मैदान, लक्क प्रकाशक, कुठेही अंधार जाणवत नाहीये. सुंदर स्पर्धा आहे आणि एका षटकाची सांगता झाली. या स्पर्धेत मला सर्वात चांगली गोष्ट आवडली ती म्हणजे आयोजन, दुसरी गोष्ट म्हणजे सुंदर ट्रॉफ्या, सर्वांचं लक्ष वेधणाऱ्या ट्रॉफ्या आहेत. कारण 8 तारखेला स्पर्धेचा मेगा फिनाले आहे आणि त्यामुळे याची उत्कंठा शिकायला पोहोचणारच आहे. मध्ये तत्पूर्वी हा सामना कोण जिंकून कांबोडिया संघासमोर, कोणत्या संघाने याची उत्कंठा शिकायला पोहोचणार आहे. तर सर बघा, आता कॅश प्राइज मध्ये वाढ होत असताना ॲडव्होकेट मुंडे साहेब यांच्या वतीनं सलग जर 4 षटकार ठोकले फलंदाजांनी तर 8,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे प्रवेश. शेअर मार्केट आता मध्ये गरम झालंय. पोलिसांनी वकिलांचं कधी जमत नाहीये, लक्षात असू द्या, कारण पोलीस सर दिवस रात्र करून गुन्हेगाराला पकडतात आणि वकील फक्त एक कागद छोटासा दाखवतात जामिनाचा आणि त्याला सोडून नेतात. त्यामुळे पोलीस आणि वकिलांमध्ये कधी जमत नाही, माझा असा अनुभव आहे. बघायचं इथे काय होणार. चला 9 धावा पलकावरती, आवाज कमी कर. व्हेरी गुड बॉलिंग. 68 धावांचा पाठलाग करायचा. मच्छिंद्र स्मृती संघाने स्पर्धेत उच्चांक गाठला कदाचित, कारण आतापर्यंत एवढ्या धावा झाल्या माझ्या 5 षटकांमध्ये, आता धावा झाल्यात. आता सचिन नाईकाला गोलंदाजीमध्ये भरपूर वर्ष मच्छिंद्र स्मृतीच्या संघाची सेवा केली. या मच्छिंद्र स्मृतीचे सचिन नाईकच्या माध्यमात संघनायकाची भूमिका नेहमीच त्याने पार पाडली. कोणत्याही स्पर्धा असोत, किती मोठ्या स्पर्धा असोत, भरपूर जबाबदारी मागच्या कित्येक वर्षामध्ये संघनायकाला पाहिलाय सचिनला इन ॲक्शनमध्ये. वॉट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग. चेंडूमध्ये थोडंसं स्किट केलं, बाहेर केलंय, गती तेवढी चांगली होती, ॲक्युरेसी देखील चांगली होती, परफेक्शन आणि लाईन देखील चांगली होती. पहिल्यांदा मात्र बीट केले. धावसंख्या पलकावरती फक्त 9. दुसऱ्या मार्गदर्शन कॉमर्स स्ट्रायकर चेतन साहेब आणि गोलंदाजीमध्ये सचिन नाईकला आपण पाहतोय. गुड बॉलिंग. एवढेला येस ओके बस मामा झोपा आता, भरपूर थंडी वाजते, पोटाची खळगी आहे मित्रांनो. 10 धावा पलकावरती सचिन नाईक. आयुष्यामध्ये मित्रांनो काही नसेल तरी चालेल, मात्र पैसा हवा तुम्हाला. पैसा खूप काही दाखवून जातो. 10 धावा पलकावरती. हा सामना किती रंगेल याची उत्कंठा शिकायला पोहोचेल, मात्र सामना कसा होणार याची उत्कंठा सांगता येणार नाही. एक चांगला डिलिव्हरी, मात्र पंचांची शर्यत, रेड सीट इज वाईट. चांगली पंचांची काम केलेली स्पर्धेमध्ये, कारण ज्यावेळी टपांचा चेंडू स्किट झाला, पंचाने पाहिलं फिनिश ऑफ डिलिव्हरी आणि त्यानंतर एक्झॅक्टली विकेट किपर चेंडूला कुठे गॅदर केलं आणि पिचिंग कुठे होती, चेंडू कुठे गेला, या सर्वांची शहानिशा झाली. मात्र चांगला निर्णय पंचांचा. इट्स ॲब्सोल्युटली वाईट. धावसंख्येला 11. सुदर्शन आमचे चांगले स्कोरर आहेत, ताऱ्यावरनं आलेत ते. अजून खाली बघू. ओ चांगला फटका, 1च धाव मिळणार. 1 षटकार आला. असं वाटतं की पोलीस बांधव खूप चांगला सामना रंगवतील, मात्र सध्या तशी परिस्थिती नाही, कारण गोलंदाज कसलेले गोलंदाज आहेत. हे गोलंदाज मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारे गोलंदाज आहेत. सचिन नाईक गुड बॉलिंग. ह्याच्या अगोदर आपण भोईरला पाहिलं. 12 वरती बिनबाद. लवली हिट स्ट्राईक, ज्यावेळी ड्राईव्ह करत चेंडूला ट्रॅव्हल करतोय, एक्झॅक्टली लॉंग ऑफला सिद्धे पुढे आलाय, बेगाने चेंडूला बॅकअप दिलं. ओ व्हॉट अ थ्रो, रॉकेट, ब्युटिफुल थ्रो ऑन द स्टंप, एक्झॅक्टली डीप मधनं. हा त्यांचा दर्जा आहे मैदानावरती. 1च धाव कधी भावेश आला होता. मच्छिंद्र स्मृती हा संघ नवी मुंबईत एक नामांकित संघावरून त्याच्याकडे पाहिलं तर नवी मुंबई प्रीमियर लीग जेव्हा होते, फार मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये या संघातील भरपूर खेळू त्या लिलाव लागत असतो. ओ भन्नाट वेग, जास्त वेग, गुड डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस, फिनिश ऑफ द कपल ऑफ द ओव्हर्स अँड 13 फॉर नन. 13 धावा बिनबाद स्थिती.
पोलीस वर्गाला आपण नेहमी पाहिले पोलीस असा सामना खेळताना, मात्र आज त्यांची इच्छा होती की मोठ्या गटातनं खेळायचं. मुंबई पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे मित्रांनो, कारण कोरोना काळामध्ये केलं त्यांचं कार्य 365 दिवस आपल्या परिवारापासून दूर असून आपल्या लोकांची सेवा करणं, कारण ती आहेत म्हणून आपण शांत झोपत असतो, कारण त्यांचा नेहमी समाजामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे. भरपूर वेळेला प्रेशराईज त्यांना केलं जातं आणि तेच पोलीस आता मद्रास स्पर्धेचा विरंगुळा करत असताना 13 धावा बिनबाद जिंकण्यासाठी 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे मोठ्या धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. 68 धावा उभारायचे आहेत आणि 13 धावा झाल्यात. आता 18 चेंडू आणि गरज आहे ती 55 धावांची. 24 इव्हर्स लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. 3 लाख सबस्क्राईबचा टप्पा पार केलाय. टार्गेट आमचं व्हाट अ शॉट, ग्रेट टायमिंग, यस ॲब्सोल्युटली नो डाऊट, ब्युटिफुल शॉट. आणि यावेळी मात्र षटकार, यस डीजे. क्या बात आहे. 19 धावा. कामत सर 9 वरती खेळतात, चेतन 9 वरती, 18ची भागीदारी. 19 धावा, एक अवांतर आली. चांगली धावसंख्या. आता जेवढा वेग तेवढाच मात्र फटकेबाजी जोरात होते. चेंडू निसटलाय, मागे निघून गेलाय, मिसफील्ड झाली आणि एक्झॅक्टली 2 धावा मिळणार. गुड रन विथ द विकेट. फिटनेस चांगला आहे खानदेशी पोलिसांचा, भरपूर चांगला फिटनेस त्यांचा पाहायला मिळतोय, कारण ज्या पद्धतीने धावतात ते रनिंग अप डिलिव्हरी खूप चांगलं आहे, कोऑर्डिनेशन देखील चांगलं आहे, तालमेल देखील चांगलं आहे आणि क्रिकेट देखील चांगलं खेळत असताना. 21 धावा. शूलेस टाईट करत असताना SPL मध्ये गोवा पोलिसांचे एक संघ आम्ही पाहत असतो. गोव्याला जी स्पर्धा होते फार चांगली स्पर्धा. SPL ऑन साइडला लॉंग ऑनला बॅकअप चांगला आहे. 1च धाव पूर्ण केली. गुड बॅटिंग. कौतुक करेन मी फलंदाजांचं, चेतन आणि कामत साहेबांचं. 22 धावा झाले आतापर्यंत. 68 टार्गेट आहे आणि सुदर्शन आम्हाला सांगतील गरज आहे ती 15 चेंडू 46 धावांचं. टार्गेट मोठं आहे मैदानावर. भन्नाट वेग, वेल लेफ्ट, जाऊ दिले चेंडूला. चेंडू टापत आतमध्ये आलाय. पंचाकडे पाहिलं होतं मध्ये, पंचाने सांगितलं गुड डिलिव्हरी आणि डॉट डिलिव्हरी. यस, फलंदाज बाद. यस, नवीन फलंदाज अमित पाटील. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये मजा आली, कारण आमचे दीपक पाटील सर मराठीचे आणि रॉकिंग कॉमेंटेटर, अफलातून एनर्जी. 22 धावा, एक बाद. प्रेक्षकांची गर्दी आता कमी झाली, कारण आता प्रचंड थंडी आहे. आज मी कल्याणमध्ये कॉमेंट करत होतो, कल्याण वेस्टला. संपूर्ण दिवस वाऱ्याचा वेग पाहायला मिळाला आणि इथे थंडीचं वातावरण, कारण काल अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे ऑन साईडला ड्राईव्ह केला. चांगला फटका त्याच्या पुढे सरकला. लॉंगॉनला बॅकअप देईल, एकदा पुढे केली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न नाहीये. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षक फार वेगानं. सचिन नाईक आले होते. मागचं षटक चांगलं आहे सचिनचं. बाबेश नाईक आणि नाईक परिवार या संघामध्ये पाहायला मिळतोय. 22 वरती 1. कामत सर अजूनही मैदानावरती. 12 वरती खेळत असताना स्ट्रायकरला येते. टॅप केला चेंडूला. शेवटच्या मुंबईमध्ये डिफेन्स स्ट्रोकला पसंत दिली. डेलिकेट स्ट्रोक होता. सिली मिडाबला स्वतः गोलंदाजांना बॅकअप दिलं तिथे. 1च धाव मिळणार आणि षटकाची सांगता. 24 धावा, एक बाद. 12 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. कॉम्पिटिशन संघाला विनंती असते गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच, गेट रेडी टू फाईट, कारण पुढचा सामना तो मात्र फार महत्वाचा असणार आहे, कारण हा सामना आता तेवढा दम वाटत नाही. सामन्यामध्ये 68 धावा कुटायच्या आहेत आणि आता धावसंख्या धापलकर झाली 24 आणि सुदर्शन आम्हाला सांगतील 12 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 22ची गरज आहे आणि 12 चेंडूमध्ये 24 धावा झाल्यात. 18 चेंडूमध्ये झाले 24, 12 चेंडूमध्ये काढायचे ते 44. चला मच्छिंद्र स्मृती संघ स्पीडअप करा सामना. उशीर नको प्लीज, कर भरपूर उशीर जा ऑलरेडी. तर मगाशी जो सामना झाला ना वडवली आणि हायवे दिवा, त्या सामन्यासाठी जवळ 1 तास 35 मिनिटं गेलीत. 4 षटकांचा सामना होता तो, मध्ये सामना रंगला होता फार. डाऊन द ट्रॅक आलाय. ऑन साइडला खेळला. फान लेगला क्लिअर करायचं होतं. सुद्धा चेंडू मागे निघून गेला वेगानं आणि मात्र चौकार. उद्या पोलीस या सामन्याची भरपूर चर्चा होईल, कारण ज्या पद्धतीने पोलिसांचा संघ आपण पाहतोय, षटकार देखील चांगले मारलेत त्यानं.
मला आठवतं गोवा पोलीसचा एक चांगला संघ आहे, त्यानंतर आपला महाराष्ट्र पोलीसचा संघ देखील चांगला आहे, रेल्वेचा आपण पाहतोय संघ तोही देखील चांगला आहे. जेव्हा मुंबई पोलीसच्या माध्यमातून खेळलं जातं क्रिकेट, भरपूर चांगले संघ मुंबई पोलीसच्या माध्यमातून आम्ही पाहिलेत. मग ॲथलेटिक असेल, मग कबड्डी असेल, संपूर्ण स्पर्धेमध्ये जे आपण खेळू पाहतोय पोलिसांच्या माध्यमातून स्पोर्ट्स पोलीस म्हणून त्यांची निवड होते. ऑन साइडला चांगला फटका, व्हाट अ शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून गेला तो सीमा पलीकडे, बॅकवर्ड सिलर मागे येतो चेंडू, दमदार चौकार. थँक्यू डीजे, चांगली गाणी होती, मस्त गाणी होती. आमचे आयोजक सर्वांचे लाडके राज भोईर यांच्याकडे प्रत्येक षटकारासाठी पोलीस बांधवांना 500 रुपयाचं पारितोषिक. येस, आत्तापासून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. माझ्या तरुण वर्गाला विनंती आहे मित्रांनो, गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू नका, कारण आमच्याच बाजूला सेंटर जेल आहे. ते जेल नाही, नरक आहे ते. त्यामुळे कधी त्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वळू नका. चांगले नागरिक बना. जर तुम्हाला काहीच बनता आले नाही ना, तर स्वतःसाठी जगा. मग ते गुन्हेगारी क्षेत्रामध्ये कधी वळू नका मित्रांनो. आमच्या बाजूलाच जेल आहे, सेंटर जेल. खूप विचित्र परिस्थिती तिथे. पोलीस बांधवांवरती प्रचंड ताण येतो. 32 धावा एक बाद. सुदर्शन खूप खुश आहेत, भरपूर दिवसांनी त्यांची आमची भेट झाली आहे. लवकर चेंडूला पिकअप करण्याचा प्रयत्न केलाय आणि पंचांचा वाईटचा इशारा. मी कौतुक करेन आमचे राज भोईर यांचं, करण असतील, आमचे सागर असतील. चांगली स्पर्धा आहे त्या या त्रिमूर्तीच्या माध्यमातून. चांगली स्पर्धा आहे, कारण ज्या पद्धतीने स्पर्धेचा दर्जा, ज्या पद्धतीने संघाने इन्व्हाइट केलं, भिवंडीतील संघ देखील आले. सचिन सॉरी हा, ओव्हर द विकेट, डाऊन द ट्रॅक नाही जमलं. गुड बॉलिंग. आता मध्ये काही चेंडू राहिलेत, 8 चेंडू आणि गरज होती 35 धावांची. यानंतर खूप मोठा सामना आहे. प्रेक्षकांना विनंती, कुठेही जाऊ नको. सामना पहा, शेवटचा सामना असणार आहे आजच्या स्पर्धेतील 4 षटकांचा सामना. द मॅच विल बी ओनली 4 ओव्हर्स. कांबोटे वर्सेस विजेता संघांचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार. ओ टॅप करण्याचा प्रयत्न नाही जमलं. चेंडूची गती चांगली होती. चेंडू डाऊन द लाईन फेकला यावेळी. चेंडू ऑफस्टंपच्या थोडंसा बाजूला किंचित यावेळी पिच करत असताना डॉट डिलिव्हरी. आता राहिले ते चेंडू 7 आणि 35 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 5 धावांची गरज आहे. मजा आली. पोलिसांना देखील आनंद लुटला स्पर्धेचा, कारण भरपूर प्रचंड तणाव असतो कामाच्या बाजूनं, भरपूर तणाव असतो त्यांना. त्यानंतर मात्र थोडासा विरंगुळा झाला त्यांचा आणि षटकाची होते सांगता. बघा ॲक्शन रिप्ले कसं राहिलाय. ओ गुड बॉलिंग, अँगल बनवलं गोलंदाजानं आणि षटकाची सांगता. 7 चेंडू, गरज आहे 35 धावांची. सुदर्शन मागचे SSC ट्रॉफीमध्ये सामना झाला पोलिसांचा. त्याने सांगितलं की जेव्हा मी क्रिकेट खेळतो ना, तेव्हा मला 1 महिन्याचं सलाईन मिळतं. म्हणजे एक सामना खेळल्यानंतर आम्हाला तेवढा दडपण कमी होतो. SSC ट्रॉफी डोंबिवलीमध्ये साई सेलरच्या माध्यमातून स्पर्धा होते. त्या स्पर्धेमध्ये पोलिसांचा सामना झाला होता आणि त्यांनी खूप चांगलं सांगितलं होतं. आम्हाला देखील भरून आलं होतं की पोलिसांना खरंच एवढा ताप आहे का. हो निश्चित आहे, तर 130 कोटीचा देश आहे आपला आणि भरपूर पोलीस तर मंत्रसंत्र्यांच्या बंदोबस्तामध्ये लावलेले असतात. त्यामुळे तो नाहक त्रास असतो. आणखी त्यांना प्रोटेक्शन करणं. 35 धावांची गरज आहे. मग तेही जबाबदारी आमचे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस खूप अभिमानानं करतात. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्हाला खाकी वर्दीचा अभिमान आहे. नवीन षटकाला प्रारंभ. ओ अजून एक वाईट, 4था वाईट. पंचांना मात्र चांगली संधी आहे एक्सरसाइज करण्याची थंडीच्या वातावरणामध्ये. 7 चेंडू 34 धावा. कबड्डी संघाला विनंती आहे, संघनायकाला लगेच आपण स्टेज समोर यायचं आहे. विजेता संघाविरुद्ध तुम्हाला लगेच खेळायचं आहे. टॉस करणार 4 षटकांचा सामना, क्वालिफाय सामना असणार आहे, महत्त्वाचा असणार आहे फार. अजून एक चेंडू डॉट, आता नाही जमणार. 5 चेंडू 34 धावा. मुंबई पोलीस असतील, आमचे महाराष्ट्र पोलीस असतील, पोलीस दलातील सर्व शिपाई असतील, सर्वांचं आम्हाला खूप कौतुक आहे. स्वतःचे सण कधी ते साजरे करत नाहीत, आपल्या लोकांमध्ये असतात, सातत्याने बंदोबस्तामध्ये आणि आजमध्ये क्रिकेटच्या माध्यमातून. करेक्ट वेल नाही आहे. हवेमध्ये चेंडू लॉंग आपला बॅकअप हाय तिथे, एकच धाव मिळणार. सुदर्शन मला एक गोष्टीचा उल्लेख करावा होता की सध्या सातत्याने भरपूर क्रिकेट सुरू आहे. डे नाईट स्पर्धा सुरू आहेत, कंटिन्यू डे नाईट, डे कधी नाईट, कधी डे कधी नाईट, भरपूर क्रिकेट पाहायला मिळतं. कामत सर आणि कामत सरांचं कौतुक. 21 धावा कुठल्यात. आयोजक आमचे राज भोईर यांच्याकडे प्रत्येक षटकारासाठी पोलीस बांधवांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
भरपूर थंडी आहे. काही चेंडू शिल्लक राहील फॉर्मॅलिटीज म्हणून. 3 चेंडू पुढे येऊन चेंडूला कट केलाय. फ्रंट फूट स्क्वेअर कट दाखवलाय. एकदा मिळणार चेंडूची फेकाफेकी, एकच धाव मिळणार. चला 2 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. कांबोडे संघाचा संघनायक आपण प्लीज येऊन इथे आम्हाला पुरस्कृत करा की आपण आल्याची नोंद करा. लगेच आपण टॉस करा. क्षणाचा विलंब न करता सामन्याला आपण सुरुवात करा. कारण भरपूर उशीर झाला ऑलरेडी. तर प्रचंड थंडी, आयोजक देखील थकतात. दररोज त्यांना इथे लवकर यावं लागतं. आज देखील मी 8 वाजता आलो, आयोजक 6 वाजता आले होते. खूप त्रास आहे नाईट टुर्नामेंटचा. मात्र नाव देखील तुमचं होतं नाईटच्या माध्यमातून. चला शेवटचा चेंडू. पोलीस बांधवांचा आभार व्यक्त करतोय. चांगलं आम्हाला सहकार्य करत असतात ते नेहमी आणि स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ करत असतात. त्यांचं देखील आपण या कौतुक करूया. शेवटचा चेंडू. निश्चित आमचे राजदादा सांगतात की त्यांना भरपूर सपोर्ट असतो पोलिसांचा. राजदादा तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. फार कमी वयामध्ये तुमची उंच भरारी आहे. अशीच तुमची भरारी कायम असू दे ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. तुमची प्रगती अशीच उत्तरोत्तर होऊ द्या. चला फायनल डिलिव्हरी आणि आता सामना संपलाय. पोलीस बांधवांचा आभार व्यक्त करूया आपण. चांगलं सहकार्य आम्हाला केलं आणि चांगला खेळ दाखवलात. मच्छिंद्र स्मृती धारावी संघ विजय झाला. कांबोट्यान त्याच्यामध्ये आपण नाणेफेकी करत लगेच सामन्याला आपण क्षणाचा विलंब न करता सुरुवात करणार आहोत. धन्यवाद खांदेश्वर पोलीस स्टेशन. भावेश नाईक ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. जबरदस्त धाबा कुठल्यात बघा. 49 धाबा कुठल्यात 23 चेंडूमध्ये. अनालिसिस बघा फलंदाजीचा. आणि कामत साहेब आपण यायचंय. मुन्ना